नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे IPO वाला या आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, इंडो गल्फ क्रॉप सायन्सेस IPOचा आज शेवटचा दिवस होता. तर मित्रांनो, आजच्या तिसऱ्या दिवशी मित्रांनो ह्या इश्यूला किती सबस्क्रिप्शन झाले म्हणजे की प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण पाहणार आहोत. जसं की QIB, HNI, स्मॉल HNI, त्यानंतर रिटेल कॅटेगरी किती ह्या IPO सबस्क्रिप्शन झाले आहे. जे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमचे IPOमध्ये तुम्ही अप्लाय केला असेल तर किती टक्के चान्सेस आहेत की तुम्हाला ह्या इश्यूचा अलॉटमेंट भेटेल. त्यानंतर आज इथं GMP काय चालू आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करा. मित्रांनो, हा IPO 26 जून ते 30 जूनपर्यंत ओपन होता. याची ₹10 फेस व्हॅल्यू आहे. त्यानंतर ₹111 ची प्राईस बँड होता. तर एका लॉटमध्ये तुम्हाला 135 शेअर्स जे आहेत ते भेटणार आहेत. इश्यू साईज मित्रांनो फक्त 200 कोटींचा IPO होता. छोटा साईजचा IPO होता. 160 कोटी याच्यामध्ये फ्रेश इश्यू असेल, तर बाकीचे 40 कोटी याच्यामध्ये ऑफर फॉर सेल असणार आहे. त्याची लिस्टिंग मित्रांनो BSE आणि NSE दोन्ही स्टॉक एक्सचेंजवरती होईल. सबस्क्रिप्शन जर मित्रांनो पाहिलंत ना, तर आज तिसऱ्या दिवशी टोटल 27 गुना ह्या IPOला सबस्क्रिप्शन झाले आहे. बघा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती QIB कॅटेगरीने जवळपास 31.73 टाइम्स हा इश्यूला सबस्क्रिप्शन केला आहे. त्यानंतर HNI कॅटेगरीने 49 टाइम्स, त्यानंतर बिग HNI कॅटेगरीने 52 टाइम्स, त्यानंतर स्मॉल HNI कॅटेगरीने जवळपास 43 टाइम्स, रिटेलनी जवळपास 15 टाइम्स या IPOला सबस्क्रिप्शन दिले आहे. मित्रांनो, तिसऱ्या दिवशी ठीक-ठाक सबस्क्रिप्शन झाले आहे. पहिल्या दिवशी बघा तुम्ही 42%, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 98% आणि आज तिसऱ्या दिवशी 27.17 टाइम्स या इश्यूला सबस्क्रिप्शन मिळाले आहे. मित्रांनो, जर तुम्ही कॅटेगरी वाईज जर पाहिलत ना, तर QIB कॅटेगरीने 31.73 टाइम्स एकूण ह्या IPOला सबस्क्रिप्शन केलं आहे. 37 लाख शेअर्स त्याला ऑफर केले होते. त्यासमोर 11,94,79,455 ॲप्लिकेशन्स हे या QIB कॅटेगरीतून लावण्यात आले आहेत. म्हणजे टोटल 1,326 कोटी हे QIB कॅटेगरीने लावले आहेत. मित्रांनो, माझ्या मते तर मित्रांनो QIB कॅटेगरीने खूप कमी सबस्क्रिप्शन केले आहे. आणि दुसरं पण म्हणजे तुम्ही पाहू शकता, की हा जो IPO फक्त 200 कोटींचा होता. म्हणजे छोटा इश्यू साईज होता. आणि ह्याच्यासोबतच मित्रांनो बाकीचे पण खूप मोठे IPO जे ओपन होते, जसं की HDB फायनान्शियलचा चालू होता. त्यासोबतच ग्लोब सिव्हिल प्रोजेक्ट चालू होता, कल्पतरूचा चालू होता. तर मित्रांनो बाकीचे जे IPO होते त्यामुळे पण याचं सबस्क्रिप्शनचा म्हणजे याच्यावर देखील इम्पॅक्ट पडू शकतो. पण मित्रांनो QIBकडे काय पैशाची काही कमी नाही मित्रांनो. मग तर मग त्यानं तसंच QIB कॅटेगरीने खूप कमी सबस्क्रिप्शन ह्याच्यामध्ये केले आहे असे मला वाटते. त्यानंतर HNI कॅटेगरीने 49 टाइम्स या इश्यूला सबस्क्रिप्शन दिले आहे. 27,02,703 शेअर्स त्यांना ऑफर केले होते. त्यासमोर 13,25,86,065 ॲप्लिकेशन इथे HNI कॅटेगरीकडून आले आहेत. म्हणजे टोटल 1471 कोटी हे HNI कॅटेगरीने लावले आहेत. HNI कॅटेगरीतील मित्रांनो ठीक सबस्क्रिप्शन पाहायला इथे दिसले. त्यानंतर बिग HNI कॅटेगरी आहे. त्यांनी मित्रांनो 52 टाइम्सचा सबस्क्रिप्शन केला होता. 18 लाख शेअर्स त्याला ऑफर केले होते. त्यासमोर 9,39,28,041 ॲप्लिकेशन इथे आले आहेत. तर बिग HNI कॅटेगरीने 1,042 कोटी इथे लावलेत. आता मित्रांनो, जर तुम्ही बिग HNI कॅटेगरीतून अप्लाय केलं असेल, आता तुम्ही पाहू शकता की 52 टाइम्स काही कमी नाही. म्हणजे खूप चांगला सबस्क्रिप्शन हे बिग HNI कॅटेगरीला आले आहे. कारण की स्मॉल साइजचा हा IPO होता. आता जर समजा जर तुम्ही बिग HNI कॅटेगरीतून तुम्ही अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्या अलॉटमेंटचे चान्सेस किती आहेत? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही बिग HNI कॅटेगरीमधून अप्लाय केलं असेल ना, तर तुम्हाला 10 पैकी मित्रांनो इथे तुम्हाला एकाला लागण्याचे चान्सेस आहेत. मित्रांनो पाहू शकता तुम्ही 10 पैकी इथे एकाला ह्याच्या अलॉटमेंटचे चान्सेस आहेत बिग HNI कॅटेगरीमध्ये. त्यानंतर जर तुम्ही स्मॉल HNI पाहिलं तर ते जवळपास 42.91 टाइम्स म्हणजे जवळपास 43 टाइम्स हा इश्यूला सबस्क्राईब झाला आहे. 9 लाख शेअर्स त्याला ऑफर केले होते. त्यासमोर 3,86,57,925 ॲप्लिकेशन्स जे आहेत ते आले आहेत. तर 429 कोटी हे स्मॉल HNI कॅटेगरीने लावले आहेत. तर मित्रांनो स्मॉल HNI कॅटेगरीत सुद्धा ठीक सबस्क्रिप्शन इथे माझ्या मते झाले आहे. तेच कारण आहे स्मॉल इश्यूचा IPO होता. बघा तुम्ही QIBने कमी सबस्क्रिप्शन दिले, पण HNI वाल्यांनी चांगले सबस्क्रिप्शन दाखवले या IPOमध्ये. तर जर आता जर तुम्ही स्मॉल HNIमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं असेल, तर तुमचे चान्सेस किती आहेत? तर मित्रांनो तुम्हाला इथे 43 पैकी मित्रांनो इथे एकाला चान्सेस आहेत. 43 पैकी इथे एकाचे अलॉटमेंटचे इथे चान्सेस आहेत. त्यानंतर जी रिटेल कॅटेगरी आहे ती मित्रांनो जवळपास 15 टाइम्स सबस्क्राईब झाली. 63 लाख शेअर्स त्यांना जे ऑफर केले होते त्यासमोर 9,83,93,080 ॲप्लिकेशन टोटल झाले आहेत. म्हणजेच की
रिटेल कॅटेगरीने 1,047 कोटी हे लावले आहेत. मित्रांनो रिटेल कॅटेगरीतून मित्रांनो जवळपास आहे ना चांगले सबस्क्रिप्शन इथे पाहायला मिळाले. कारण की मित्रांनो रिटेल पण मित्रांनो आता करेल काय? कारण की कल्पतरूचा आय-पी-ओ सुरू होता, ग्लोब सिव्हिलचा सुरू होता आणि ग्लोब सिव्हिलचा तर जी-एम-पी पण खूप चांगला आहे. नाहीतर एच-डी-एफ-सी सारखा मोठा 12,500 कोटींचा आय-पी-ओ होता. त्या आय-पी-ओ मित्रांनो खुले असताना रिटेल कुठे ॲप्लिकेशन करेल? माझ्या माझ्या मते तरी मित्रांनो हा जो आय-पी-ओ आहे ना इंडो गल्फचा खूप चांगला सबस्क्रिप्शन हे रिटेलमध्ये पण पाहायला मिळाला. 15 टाईम्सचा सबस्क्राईब झाला. आता जर तुम्ही रिटेल कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं असेल ना, तर तुम्हाला मित्रांनो इथे 13 पैकी एकाला अलॉटमेंटचे चान्सेस मित्रांनो इथे आहेत. 13 पैकी इथे तुम्हाला ह्याची एकाला हे अलॉट होऊ शकतो. आणि त्यामध्ये इश्यूला जर ओव्हरऑल सबस्क्रिप्शन पाहिलं तर 27.17 टाईम्सचा सबस्क्रिप्शन झाले आहे. त्या टोटल कंपनीला 3,853 कोटींचा इथे फायदा झाला आहे. मित्रांनो आता बघा सबस्क्रिप्शन माझ्या मित्रांनो बघितलंत ना, तर माझ्या मते 27.17 टाईम्स काय वाईट सबस्क्रिप्शन नाही. म्हणजे वाईट पण नाही, चांगले पण नाही. म्हणजे तुम्ही एव्हरेजमध्ये तुम्ही घेऊ शकता सबस्क्रिप्शन. कारण की इश्यू साइजच्या प्रमाणे जे आहे ते मित्रांनो सबस्क्रिप्शन पण डिसाईड करते. क्यू-आय-बीने जर अजून पैसा लावला असता तर अजून सबस्क्रिप्शन झाले असते. पण मित्रांनो माझ्या मते आहे ना डिसेंट सबस्क्रिप्शन ह्या आय-पी-ओला इथे पाहायला मिळाले. व जर तुम्ही जर आजच्या जी-एम-पीवरती जर तुम्ही नजर टाकली तर आज 30 जूनला याचं जी-एम-पी ₹12 वरती सुरू आहे. म्हणजेच की तुम्हाला 10% रिटर्न्स तुम्हाला इथे मिळू शकतात. त्याची लिस्टिंगचा अंदाज 1620 वरती आहे. म्हणजेच तुम्हाला 10% तिथे प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे जवळपास तुम्ही 11% पकडू शकता. कारण 10.81 टाईम्स आहे टक्के आहे. तर तुम्ही 11% अंदाजे पकडू शकता. तर मित्रांनो जी-एम-पी बघा तुम्ही काल ₹17 होता, आज ₹12 आहे. जी-एम-पीमध्ये पण मित्रांनो आज सतत गिरावट येते म्हणजे म्हणलं ना कोसळत चाललंय जी-एम-पी सेके. कारण की आणि दुसरं म्हणजे आज मार्केट देखील आज थोड्याफार अंकांनी पडला आहे. आपला सेन्सेक्स देखील आज 400 अंकांनी आज डाऊनमध्ये आहे. तर त्याचा इम्पॅक्ट पण मित्रांनो जी-एम-पीवरती पण होतोच. तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. तुम्ही या आय-पी-ओला अप्लाय केले आहे का? व तुम्ही कोणत्या मधून तुम्ही अप्लाय केले हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व जर तुम्हाला जर एच-डी-बी फायनान्शियल आय-पी-ओचा अलॉटमेंट कसं चेक करायचं हे माहीत नसेल, तर मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता. लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा, लाईक करा. आमचे व्हिडिओ असेच पहा. आपल्या मराठी भाषेतून तुम्हाला शेअर मार्केटची माहिती पाहायला मिळत आहे. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन आय-पी-ओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.